आपण रोजच्या धावपळीत बस ड्रायव्हरला बघतो, पण त्यांच्या कामाचा कधी इतका खोलात जाऊन विचार केला आहे का? विशेषतः आजच्या इलेक्ट्रिक बसच्या जमान्यात हे काम फक्त बस चालवण्यापुरतं मर्यादित नाही, ते त्याहून खूप जास्त आहे. बघा, हे एकच वाक्य ड्रायव्हरच्या भूमिकेकडे पाहण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकतं. इलेक्ट्रिक बस चालवणं म्हणजे चक्क विमान चालवण्यासारखं? हो, खरंच. कारण इथे गोष्ट फक्त ड्रायव्हिंगची नाहीये, तर तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि अचूकता या सगळ्यांची कसोटी लागते. मग या ड्रायव्हर पायलटच्या दिवसाची सुरुवात होते तरी कशी? तर प्रत्येक प्रवासाच्या आधी एक खूप महत्वाची प्रक्रिया पार पाडली जाते. अगदी विमानाच्या प्री फ्लाईट चेकलिस्टसारखीच. या 3 मुख्य गोष्टी येतात. सगळ्यात पहिलं बॅटरी चार्ज. विचार करा, रस्त्यात बस बंद पडली तर काय होईल? दुसरं, चार्जिंग गन काढली आहे की नाही हे पाहणं. ही तर सुरक्षेची खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे संपूर्ण गाडीची बारकाईने पाहणी करणं. आता या तपासणीत काय काय येतं? ब्रेक्स, लाईट्स, हॉर्न, टायरमधली हवा एवढाच नाही, तर बसची उंची आणि दरवाजे ते व्यवस्थित काम करतायत की नाही हे सगळं बघावं लागतं. यातली एकही गोष्ट चुकली ना, तर थेट प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. ठीक आहे, बस प्रवासासाठी तयार झाली. आता सुरू होते ड्रायव्हरची खरी कसोटी.